तिम्ना येथे गेला आणि त्याने तिम्नात पलिश्त्यांच्या मुलीतली एक स्त्री पाहिली. मग त्याने वर येऊन आपल्या बापाला व आपल्या आईला सांगून म्हटले, मी तिम्नात पलिश्त्यांच्या मुलीतली एक स्त्री पाहिली आहे, तर आता ती मला बायको करून द्या. तेव्हा त्याच्या बापाने व त्याच्या आईने त्याला म्हटले, तुझ्या भावांच्या मुलीतली व माझ्या सर्व लोकातली कोणी स्त्री नाही, म्हणून तू बेसुनत पलिश्त्यांची बायको करून घ्यायला जातोस काय? तेव्हा शमशोनाने आपल्या बापाला म्हटले, तीच माझ्यासाठी घ्या, कारण ती फारच माझ्या मनास येते. हे तर परमेश्वराकडून झाले अशासाठी की त्याला पलिश्त्यावर जाण्यास प्रसंग मिळावा. पण त्याच्या बापाला व त्याच्या आईला हे ठाऊक नव्हते. त्यावेळी पलिश्ती इस्रायलावर अधिकार करीत होते. आणि शमशोन व त्याचा बाप व त्याची आई खाली तिम्नात जात होते. आणि तिम्नातल्या द्राक्षमळ्यापर्यंत ते पोहोचले, तेव्हा पहा, एक तरुण सिंह त्याच्यावर गरजला. तेव्हा परमेश्वराचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर आला आणि त्याच्या हाती काही नसता त्याने जसे करडू फाडून टाकावे तसे त्याला फाडून टाकले. परंतु आपण जे केले ते त्याने आपल्या बापाला किंवा आपल्या आईला सांगितले नाही. तो तर खाली जाऊन त्या स्त्रीशी बोलला व ती फारच शमशोनाच्या मनास आली. मग काही दिवसानंतर तो बायको करून घेण्यास परत गेला. तेव्हा तो सिंहाचा कलेवर पाहायला बसला. तो पहा, सिंहाच्या कलेवरात मधमाशांचा घोळका होता व मध होता. आणि तो आपल्या हाती मध घेऊन निघाला व खात खात चालला. आणि त्याने तो आपल्या बापाजवळ व आईजवळ जाऊन त्यांना दिला व त्यांनी खाल्ला. पण त्यांनी तो मध सिंहाच्या कलेवरातून घेतला होता हे त्यांना सांगितले नाही. त्याचा बाप तर खाली उतरून त्या स्त्रीकडे गेला व शमशोनाने तेथे जेवणावळ केली, कारण तरुण पुरुष तशी जेवणावळ करीत असत. आणि असे झाले की त्यांनी त्याला पाहिल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर राहायला ती सामग्री आणले. मग शमशोन त्यांना म्हणाला, मी तुम्हाला कोडे घालतो. जेवणावळीच्या 7 दिवसात तुम्ही जर मला त्याचा अर्थ सांगाल आणि ते ओळखाल, तर मी तुम्हाला 30 परसोड्या व वस्त्रांचे 30 जोड देईन. परंतु तुमच्याने मला सांगवले नाही, तर तुम्ही मला 30 पासोड्या व वस्त्रांच्या 30 जोड्या द्या. ते त्याला म्हणाले, तू आपले कोडे घाल, म्हणजे आम्ही ते सांगू. तेव्हा तो त्यांना म्हणाला, खाणाऱ्यातून अन्न आणि बळकटाच्या आतून गोडी निघाली. 3 दिवसात त्यांच्याने हे कोडे सांगवले नाही. नंतर 7व्या दिवशी असे झाले की शमशोनाच्या बायकोला सांगितले, तू आपल्या नवऱ्याला भुलवून त्याने त्या कोड्याचा अर्थ मला सांगावा असे कर, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाच्या घराण्याला आग लावून जाळून टाकू. तुम्ही आम्हाला दारिद्र्य आणावे म्हणून आम्हास बोलाविले काय? मग शमशोनाची बायको त्याच्यापुढे रडत म्हणाली, तू केवळ माझा द्वेष करतोस, माझ्यावर प्रीती करीत नाहीस. तू माझ्या लोकांच्या संतानास कोडे घातले आहेस आणि ते मला सांगितले नाही. तो तिला म्हणाला, मी आपल्या बापाला किंवा आईलाही ते सांगितले नाही, तर मी ते तुला कसे सांगेन? आणि ज्या 7 दिवसात त्यांची जेवणावळ होती त्यात ती त्याच्यापुढे रडली. तिने त्याला फार निकट घालावी म्हणून 7व्या दिवशी असे झाले की त्याने ते तिला सांगितले. मग तिने ते कोडे आपल्या लोकांच्या संतानास सांगितले. आणि 7व्या दिवशी सूर्य मावळण्यापूर्वी त्या नगरातल्या माणसाने त्याला म्हटले, मधापेक्षा गोड काय आहे आणि सिंहापेक्षा बळकट काय? तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या कालवडीने नांगरले नसते तर माझे कोडे उलगडले नसते. आणि परमेश्वराचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर आला आणि त्याने खाली अश्कलोनात जाऊन त्यातले 30 मनुष्य मारले व त्यांची लूट घेऊन कोडे सांगणाऱ्या वस्त्रांचे जोड दिले. आणि त्याचा राग पेटला होता. मग तो बापाच्या घरी गेला.
आणि शमशोनाची बायको त्याच्या सवंगड्याला ज्याचे सख्य त्याने केले होते त्याला देण्यात आली. 6वं वचन बघा. सर्वजण मिळून 6वं वचन वाचूया. आवाज कसला? सर्वजण मिळून 6वं वचन वाचूया. परमेश्वराचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातात काही नव्हते. म्हणा, माझ्या हातात काही नाही. आता हे प्रकटीकरण आहे. आता जर इकडं पाहून लक्ष द्याल तर हे समजाल. जर इकडे तिकडे खाली पाहाल तर मेन महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही चुकवणार आहात. आणि 4थं वचन, वचन 4, सर्वजण. सर्वांनी एका वेळेस वाचायचं, म्हणजे एकच आवाज आला पाहिजे. मागं पुढं असं नाही. स्लो आणि एकाच वेळेस वाचा. आता ते वचन परत बघा. हे तर परमेश्वराकडून झाले अशासाठी की त्याला पलिष्ठ्यांवर जाण्यास प्रसंग मिळावा किंवा संधी मिळावी. पण त्याच्या आईबापांना हे ठाऊक नव्हते. कॅमेरा ऑन करा. त्या कॅमेऱ्याकडे नाही बघायचं, मी तुमच्याशी बोलत आहे. इथंच सांगितलं की ही गोष्ट परमेश्वराकडून होती, पण त्याच्या आईबापांना कळले नाही. आणि नंतर आपण पाहतो की ते लग्न फेल गेलं. ती त्याची बायको होऊ शकली नाही. असं कसं होऊ शकतं की एखादी गोष्ट परमेश्वराकडून असते आणि तरी ती घडून येत नाही? किती विशेष आहे नाही का? 4थ्या वचनात लिहिलेलं आहे की हे परमेश्वराकडून होते, हे त्याच्या आई वडिलांना कळलं नाही. पण परमेश्वराकडून असून सुद्धा ते लग्न झालं नाही. म्हणून सांगतो की आजचं हे दिव्य प्रकटीकरण आहे. आणि देव मला सहाय्य करो, हे प्रकटीकरण जसंच्या तसं मंडळी पुढे, तुमच्या पुढे सादर करण्यासाठी. शास्त्रेच्या पुस्तकाचा आपण अभ्यास करत असताना आपण तो थोर पराक्रमी शास्ता किंवा न्यायाधीश शमशोन याच्या जीवनाचा सध्या अभ्यास करीत आहोत. आणि शास्त्रेचं पुस्तक जो असा काळ होता ज्यावेळेस कोणताही सरकार, कोणताही संदेष्टा नव्हता आणि ज्याला जे योग्य वाटेल ते तो करत होते. आणि अशा वातावरणामध्ये हे सर्व घडत आहे. देवाचे लोक आंतरजातीय विवाह, मूर्तिपूजा, भ्रष्टाचार, अत्याचार सर्व काही सर्रासपणे चाललेलं आहे. कोणालाही त्याचं काही वाटत नाही आहे. आणि इकडे काही मुठभर लोक आणि इकडे देव पडद्यामागे अदृश्य हाताने त्याच्या लोकांना चालवत आहे आणि शत्रूपासून मुक्त करत आहे. किती विशेष आहे बघा.
या ठिकाणी आपण ते प्रसंग, ती परिस्थिती, ते वातावरण पाहतो की ज्या वातावरणात शमशोनाच्या इच्छा आकांक्षा, त्याच्या वासना ज्या चुकीच्या होत्या, बरोबर होत्या, त्या कशा देवाने चॅनल केल्या त्या ठिकाणी त्याला नेण्यासाठी आणि त्याला ज्या कार्यासाठी निवडलं होतं, जे त्याला दिलेलं होतं ते मोकळं किंवा रिलीज करण्यासाठी ते वातावरण, ती परिस्थिती निर्माण केलेली आहे. हे जे वातावरण या ठिकाणी आहे की शमशोन तिम्ना इथे गेला. आता शमशोन हा एक तरुण इस्रायली मुलगा आहे. तो देवाचे लोक इस्रायल यांच्यातला आहे आणि इस्रायलावर पलिष्टी सत्ता चालवित आहेत. पलिष्टी लोक हे इस्रायलचे शत्रू आहेत. आणि पॉइंट असा आहे की त्याची कशी काय हिंमत झाली की शत्रूंच्या मुलीतली एक मुलगी आईबापाला जाऊन सांगायचं की मला ती बायको करून द्या. कशी काय त्याला डेअरिंग आली की ज्यांच्या हाताखाली आपण आहोत, जे आपल्यावर, ज्यांचे आपण गुलाम आहोत, त्यांच्याच मुलीला मागणी घालायची. पण चौथ्या वचनात सांगितलेलं आहे की हे परमेश्वराकडून होते, हे त्याच्या आईबापांना कळले नाही. आपला पॉइंट, विषय असा आहे की जर परमेश्वराकडून एखादं लग्न, एखादी गोष्ट आहे तर ते घडून यायला पाहिजे, बरोबर. पण इथं आपण पाहतो ते घडून आलेलं नाही आहे. मग देवाकडून कसं असू शकतं? आता शमशोन, आपल्याला माहीत आहे की त्याचा जन्माच्या अगोदर त्याच्या आईवडिलांना देवदूताने दर्शन दिलं. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांना सांगितलं की एक मुलगा होईल आणि तो जन्मापासून देवाने निवडलेला असेल, त्याच्यावर देवाचा अभिषेक, त्याचा आत्मा असेल आणि तो शत्रूपासून त्याच्या लोकांना सोडवेल. पण जे वातावरण शमशोनाला लहानचं मोठं असताना मिळायला पाहिजे होतं, जे शमूएल संदेश त्याला मिळालं की जो परमेश्वराच्या मंदिरात राहिला, ज्याला एली नावाचा याजक सांगत होता की देवाचे मार्ग कसे जाणून घ्यायचे, त्याची वाणी कशी ऐकायची, हे सौभाग्य शमशोनाला मिळालेलं नाही. आणि म्हणून त्याची मिनिस्ट्री, त्याची सेवा ही परिस्थितीतून अचानकपणे सुरू झालेली आहे. अचानक जसं काही त्याला सेवेत ढकलण्यात आलेलं आणि त्याचं कार्य सुरू झालेलं आहे. त्याचा जन्म, त्याच्या जीवनाचा उद्देश त्याला कळण्यापूर्वी, कोणीतरी सांगण्यापूर्वी तो देवाचा उद्देश, देवाची योजना पूर्ण करू लागला. आणि या ठिकाणी आपण पाहतो की या घटना घडायला लागलेल्या आहेत. त्याच्या भावनांनी, त्याच्या इच्छा आकांक्षांनी सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. जातीच्या, कारण ती पलिष्टी बाई आहे, मुलगी आहे. समाजाच्या, कारण ते वेगळ्या समाजाचे लोक आहेत. भौगोलिकरित्या, कारण ते पॅलेस्टीनमध्ये राहणारे आहेत. आणि या सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर याच्यातून देव त्याला जे करण्यासाठी जन्माला घातलेलं आहे ते करायला प्रवृत्त करीत आहे. किती विशेष आहे ना का? आणि म्हणून तो यहुदी तरुण असताना देखील ती डेअरिंग करतो
की शत्रूची मुलगी बायको करून घेण्याचा धाडस तो करतो आणि आईबापाला सांगतो की तिच्या आईबापाशी बोलणी करा, कारण हे वातावरण आता तयार होत आहे. ज्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश काय, आपण काय करावं हे सांगणारं घरात किंवा चर्चमध्ये कोणी नसतं, जेव्हा आपण अशा आईबापाच्या पोटी वाढलेला असतो की जे आयुष्यात कधी चर्चला गेलेले नसतात, ज्यांना देव कोण, येशू ख्रिस्त कोण याची ओळख नसते, आणि तरीही देव निवडतो, त्यावेळेस तो कसं कार्य करतो? परिस्थितीच्या द्वारे, आपल्या इच्छा आकांक्षाच्या द्वारे, आपण घेतलेल्या चुकीच्या निर्णयाच्या द्वारे, आपण करत असलेल्या चुकींच्या द्वारे. आणि हेच आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि हे ज्या वेळेस त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितलं, त्याचे आईवडील काय खुश झाले असतील का? त्याला वाटलं की त्यांनी, त्याच्या आईबापाने त्याच्या लग्नाला संमती द्यावी, पण हे शक्य नव्हतं, कारण फलिस्ती लोक हे शत्रू होते आणि इस्रायल त्यांचे गुलाम होते. आणि म्हणून ते काही खुश झाले नाही. उलट त्यांनी म्हटलं की आपल्या जातीतली, आपल्या भाऊबंधातली मुलगी तुला कोणती आवडली नाही काय? का बरं तुला तीच मुलगी पाहिजे? आणि तो पण निर्णय त्याने भावनात्मक घेतलेला आहे. ते म्हणतात लव्ह ॲट फर्स्ट साईट. त्याने पाहिलं आणि तिच्यावर तिचं मन बसलं आणि तो म्हटलं की नाही हीच करायची. आणि ते म्हटले अरे विचार कर, नाही मला तीच करायची. तो इतका भावनात्मक, इतका इमोशनल असा होता. पण अशा भावनात्मक लोकांचा सुद्धा देव उपयोग करतो का? असे पण लोक असतात का की जे बेफॉर्म झालेल्या चुकीचे नाही, ज्यांचा देव उपयोग करू शकतो? हो, देव कोणाचाही उपयोग करू शकतो. त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की जर हे लग्न झालं तर तुझं जीवन गुंतागुंतीचं होईल. आणि तुम्हाला माहिती आहे का, माणसाचं जीवन हे गुंतागुंतीचं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. त्यांनी त्याला सांगितलं की हे जर लग्न झालं तर तू हाताने तुला आणि आम्हाला आणि सगळ्या इस्रायल लोकांना प्रॉब्लेम करशील, कारण ते शत्रूचे लोक आहेत. जीवन गुंतागुंतीचं असतं, कॉम्प्लिकेटेड असतं. आणि म्हणून काही लोक जास्त का एकमेकांशी बोलत नाहीत, याचं कारण हे आहे, कारण ते जर बोलायला लागले आणि त्यांच्या जीवनातल्या गुंतागुंती, त्यांच्या जीवनातल्या भानगडी आणि प्रॉब्लेम जर सांगायला लागले तर ते सगळ्यांना दिसून येईल. आणि मग काही लोक त्यांच्यापासून लांब राहतील, त्यांना आपल्यापासून दूर ठेवतील. आणि म्हणून आजकाल आपण कोणी कोणाशी जास्त बोलत नाही, तेवढ्यापुरतं तेवढं, कारण जीवन कॉम्प्लिकेटेड आहे. आपण हाताने काही चुका करून बसलेलो आहोत. आणि म्हणून जसं काही तेरी बी चूक मेरी बी चूक, मी पण चुका केल्या, तुम्ही पण चूक केल्या, म्हणून प्रेज द लॉर्ड म्हणायचं जायचं. आणि ही अशी परिस्थिती, हे असं वातावरण या ठिकाणी घडलेलं आहे. शमशोन फलिस्ती मुलीच्या प्रेमात पडलेला आहे. देवाने त्याच्या लोकांना स्पष्टपणे आज्ञा केली होती की इतर जाती धर्माच्या लोकांशी कोणते सोयरी संबंध जोडू नका, बिझनेस कॉन्ट्रॅक्ट करू नका. पण त्याने ही मर्यादा ओलांडली आहे. आणि त्याच्यातही महत्त्वाचं हे 4थ्या वचनात आपण वाचलं की हे परमेश्वराकडून होतं, हे त्याच्या आईबापांना कळलं नाही. आणि म्हणून परमेश्वराकडून असं असू शकतं का? आणि जर परमेश्वराकडून आहे तर ते घडून आलं पाहिजे. मग का बरं ती त्याला मिळाली नाही? का बरं ते लग्न झालं नाही? कधी असं झालेलं आहे का तुमच्या जीवनामध्ये की तुम्ही प्रार्थना केली, विश्वास धरला, कोणीतरी भविष्यवाणी केली, कोणीतरी प्रार्थना करून सांगितलं की हां देवाकडून आहे, ते लग्न करा, तो जॉब स्वीकारा, ते काम करा, तो धंदा सुरुवात करा, ते करा.
आणि नंतर असं कळून आलं की ते घडून आलंच नाही. असं झालंय का? जर देवाबरोबर चालत असाल सिरियसली तर असं झालेलं आहे. माझ्या बाबतीत झालेलं आहे, तुमच्या बाबतीत झालेलं असेल की आपण विश्वास धरतो, विश्वासाने एखाद्या गोष्टी विश्वास ठेवतो, पण तसं ते घडून येत नाही. आणि ते का, हे आज आपण ह्या वचनातून पाहत आहोत. त्याच्या आईबापांना कळलं नाही की हे देवापासून आहे. पण देवापासून जर एखादी गोष्ट आहे तर ते घडून यायला पाहिजे. देवापासून असलेली गोष्ट कशी काय फेल जाऊ शकते? हाऊ कॅन समथिंग बी ऑफ गॉड अँड फेल? देवापासून एखादी गोष्ट असून सुद्धा ती फेल किंवा अपयशी कशी ठरू शकते? नीट लक्ष द्या. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. आज सगळं विसरून जा. तुमच्या शेजारी कोण आहे, तुमचे मुलं नातवंड कुठं आहे, सगळं विसरून आपलं लक्ष, आपले विचार त्या देवावर, त्याच्या आत्म्याच्या स्वाधीन करा आणि त्याला म्हणा की प्रभू मला एका नवीन लेवलला ने. सर्वजण डोळे बंद करा. सर्वजण डोळे बंद करा. आपला हात उंच करा आणि म्हणा की प्रभू तू माझ्याशी बोल. मोठ्याने म्हणा, प्रभू तू माझे आत्मिक डोळे उघड. आणि आता इकडे बघा. देवाची इच्छा. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे देवाची इच्छा, द विल ऑफ गॉड. आता देवाच्या योजनेतून शमशोन हा देवाने निवडलेला मुलगा आहे. देवाने त्याला जन्मापासून इस्रायल लोकांना त्यांच्या शत्रूपासून मुक्त करण्यासाठी निवडलेला आहे. पण कसं काय करायचं, कुठून सुरुवात करायची हे त्याला सांगणार कोणी नाही. तो स्वच्छंदी आहे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा आहे. आणि जरी देवाने निवडलेला आहे तर देव त्याला घडवित आहे. आणि कसं घडवित आहे बघा. देवाची इच्छा आपल्याला खुश करण्यासाठी नाही, आपल्याला तृप्त करण्यासाठी नाही, तर जे ठिकाण आणि जे कार्य त्याने आपल्यासाठी नेमलेलं आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते कार्य करण्यासाठी आकर्षित करत असते. आता परत एकदा हे वाक्य नीट ऐका आणि हे प्रगटीकरण कॅच करून घ्या. देवाची इच्छा आपल्याला खुश करण्यासाठी नाही, तृप्त करण्यासाठी नसते, तर जे ठिकाण देवाने आपल्याला कार्यासाठी नेमलेलं असतं, जे कार्य नेमलेलं असतं त्या ठिकाणी नेण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी असते. द विल ऑफ गॉड वूज अस इनटू अ पोझिशन, टू अ प्लेस वेअर हिज पर्पस इज रिलीज्ड. द विल ऑफ गॉड इज नेवर टू प्लीज अस, but to draw us to a place which he has appointed for us. किती जण आमेन म्हणू शकतो? उगीच म्हणू नका. किती जणांना समजलं खरंच मी काय बोललो ते? जे प्रसंग तुमच्या माझ्या जीवनात घडतात, प्रार्थना करूनही तुम्हाला वाटतं की असं उलटं का होत आहे, तर देवाची इच्छा तेव्हाही घडत असते. पण देवाची इच्छा आपल्याला खुश करण्यासाठी, आपल्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी नाही, तर ज्या ठिकाणी देवाला आपल्याला न्यायचं आहे आणि कार्य त्या ठिकाणी नेण्यासाठी, त्या परिस्थितीला आपल्याला तयार करण्यासाठी ते वातावरण घडून आपल्याला तिथं नेत असतो. आणि म्हणून शमशोन तिम्ना इथे गेला. तो नको त्या ठिकाणी गेला, पण तरी ती देवाची इच्छा होती. तुम्ही आणि मी नको त्या ठिकाणी गेलो, नको त्या लोकांच्या प्रेमात पडलो, नको त्या गोष्टी केल्या, पण तरी जर देवाचे निवडलेले आहोत तर ती देवाची इच्छा होती. नाही समजलं, कारण जर कोणाला समजलं असतं तर कोणीतरी आमेन म्हटलं असतं.
हे इतकं महत्त्वाचं प्रकटीकरण आहे की आत्मिक कानाने ऐकायचं आहे, ह्या कानाने नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला हा संदेश जर कळला तर तुम्हाला कळेल की प्रार्थना करून विश्वास धरून सुद्धा माझ्या मनासारखं होत नाही. मला काय माहीत, मी देवाची इच्छात आहे का नाही, देवाची इच्छा देव मला चालवित आहे का नाही, मला काय माहीत. म्हणून सांगतो की ही जी प्रार्थना केली असेल मनापासून, माझे कान तो उघड, तर हा संदेश तुम्हाला समजेल की असं का होत आहे. जर देवापासून आहे तर ते घडून आलं पाहिजे, पण जर घडून आलं नाही तरी देवाची इच्छा असते का? हो, तरी देवाची इच्छा असते. गॉड ओव्हर रूल्स द सर्कमस्टॅन्सेस. शास्त्र सांगतं की द स्टेप्स ऑफ अ मॅन आर ऑर्डर्ड बाय द लॉर्ड. परमेश्वर मनुष्याच्या पावलांना वाट दाखवतो. मग ते पावलं चुकीच्या ठिकाणी जरी पडले तरी देव परमेश्वर चालवत असतो. आता समज आता काहीतरी आमेन हालेलुया म्हणा, जिवंत असल्याचं काहीतरी मला दाखवा की तुम्हाला समजत आहे. योना देवाने निवडलेला होता, विरुद्ध दिशेला जाण्याचा निर्णय घेतला, देवाची आज्ञा मोडली, पण तरी तो देवाच्या इच्छेमध्ये होता. स्टेप्स ऑफ अ मॅन आर ऑर्डर्ड बाय द लॉर्ड. मनुष्याचे पावलं हे परमेश्वराने नेमलेले आहेत. चुकीच्या ठिकाणी योनाचे पावलं पडले, चुकीच्या दिशेला तो गेला, पण देवाच्या इच्छेच्या बाहेर तो गेला का? की जिथं देव त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, तिथं देवाने त्याला वाचवण्यासाठी एक मासा ठेवलेला होता. तुम्ही आणि मी चुका झाल्यामुळे, आता काहीतरी म्हणायला तयार राहा, तुम्ही आणि मी चुका केल्यामुळे, चुकीचे पावलं पडून आपण भलतीकडेच भटकल्यामुळे देवाच्या इच्छेच्या बाहेर आपण जातो का? नाही. तिथे सुद्धा देवाने आपल्याला पाहत असतो आणि त्याच्यातून सुटकेचा मार्ग तयार करतो. योना त्या ठिकाणी गेला, चुकीच्या दिशेला गेला, पण तरी तो देवाच्या इच्छेत होता. आणि मग नंतर प्रभू येशूने म्हटलं की मनुष्याचा पुत्र जसा 3 दिवस आणि 3 रात्र जमीत राहिला, योना जसा 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटात राहिला, तसा मनुष्याचा पुत्र राहील. जरी योना चुकला तरी देवाच्या इच्छेबाहेर गेला नाही. जरी तुम्ही आणि मी चुकतो तरी देवाच्या हातातून खाली पडत नसतो. किती जणांना समजतं मी काय बोलतो? किती जण जोराने जीव असल्यासारखं हालेलुया म्हणणार, किती जण मला उत्तेजन देणार आहेत, किती जण त्याचा गौरव करणार आहेत. देव जिवंतांचा देव आहे, मेलेल्यांचा नाही आहे. देव मला सहाय्य करू. आज माझी परिस्थिती नाही आहे की मी उभा राहून मेसेज देऊ, पण देव त्याच्या आत्म्याने सहाय्य करीत आहे, म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. देवाच्या मार्गात चालत असताना जरी चुकीच्या ठिकाणी गेलो, जरी चुकीचे पावलं पडलं, तरी आपण त्याच्या इच्छेमध्ये असतो. आणि म्हणून शास्त्रात सांगितलंय की हे परमेश्वराकडून होते, पण त्याच्या आईबापांना हे कळले नाही. आज किती आईबापांना ह्या ठिकाणी बसलेले ना, आजी आजोबांना हे कळतंय मी काय बोलतोय ते नाही कळत. तुम्ही तर आयुष्यभर त्याच्याबरोबर चालले असते तर तुम्हाला कळलं असतं की हे का होतं. मुलीने इंटरकास्ट केलं, मुलगा का पळून गेला, मुलगा व्यसनाधीन का झाला, मुलीने परक्याशी लग्न का केलं, हे कळलं नसतं. हे का झालं, का अशा गोष्टी घडतात, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपले कान उघडून आजचा संदेश ऐका. माझं तुम्हाला चॅलेंज, विनंती आहे की जी लज्जा समाजामध्ये, ज्याच्यामुळे तुम्ही साक्ष द्यायला तुम्हाला डेअरिंग नाही, प्रार्थना करायला हिंमत नाही आहे, माणसासारखे माणसं असून मागात, देव तुम्हाला एक नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य, नवीन उत्साह देईल आणि उभं करील. आणि तुम्ही सैताना म्हणाला की हे बघ, ती माझी मुलगी होती, पण आज मी त्या देवाचा आहे, मी त्याचा गौरव करीत आहे, मला त्याची लाज वाटत नाही, कारण देव माझ्याबरोबर आहे, त्याने मला सोडलेलं नाही. याचं कोण म्हणणार आहे? कोण म्हणणार आहे? आपले हात उंचावून त्याचा जय जयकार करा, मोठ्याने त्याचे स्तुती करा. हालेलुया, हालेलुया,
थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. प्रभू कोणाशी तरी तू बोल, आज कोणाच्या तरी अंतःकरणाशी तू बोल. हालेलुया. शमशोन शत्रूच्या लोकांच्या स्त्रीच्या प्रेमात पडला आणि हे पण देवाकडून होते बघा. आणि काय झालं बघा, त्याने ठरवलं, त्याच्या आईबापांना बरोबर घेतला आणि तो तिकडे जायला निघाला. 5वं वचन बघा. आणि शमशोन व त्याचा बाप व त्याची आई खाली तिमना जात होते आणि तिमनातल्या द्राक्षमळ्यापर्यंत ते पोहोचले, तेव्हा पहा एक तरुण सिंह त्याच्यावर येऊन गरजला. जंगलातून, रानातून ते इस्रायलतून आता खाली खोऱ्यामध्ये, तिमना येथील खोऱ्यात चाललेले आहेत. आणि त्या रानातून चाललेल्या असताना आईबाप वयस्कर असल्यामुळे ते हळूहळू मागे आहेत. आणि हा तरुण शमशोन लवकर घाईघाईने फटाफट खाली जाऊन पुढे गेलेला आहे. आणि अचानक एक सिंह त्याच्या पुढे आलेला आहे. आणि शास्त्रात दिलेलं आहे, काय झालं बघा. तेव्हा यहोवाचा आत्मा किंवा परमेश्वराचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातात काही नसता त्याने जसे करडू फाडावे तसे त्याला फाडून टाकले. आता हे जे होत आहे, ह्या ज्या घटना घडत आहेत, ह्या देवाच्या योजनेतून आहे. देव परमेश्वर शमशोनाला त्याच्या मिनिस्ट्रीसाठी, त्याच्या सेवेसाठी तयार करीत आहे. अचानक एक तरुण सिंह समोर आणि एक तरुण शमशोन त्याच्या पुढे, आणि तो सिंह त्याच्यावर गरजला. बघा, त्या तरुण सिंहाला वाटलं असेल की आता मी याला फाडून खाऊन टाकेन. शमशोनाला त्यावेळेस शास्त्र सांगतं की अचानक देवाचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर आला. देवाच्या योजनेतून, देवाच्या इच्छेतून चालत असताना अशी कधी प्रार्थना करू नका की असे तरुण सिंह माझ्या जीवनातून दूर कर. तरुण सिंह येऊन तुम्हाला आडवे येतील, मला आडवे येतील, गरजतील. पण ज्यावेळेस तो तरुण सिंह शमशोनापुढे आला, देवाचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर उतरला. ज्यावेळेस तरुण सिंहासारखा, गरजणाऱ्या सिंहासारखा जेव्हा सैतान कुटुंबातील पत्नीचा, पतीचा, मुलांचा, कोणाचा ताबा घेतो आणि गरजतो, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा तुमच्यावर प्रखरपणे येईल. देवाचा आत्मा तुमचा ताबा घेतो आणि तो प्रॉब्लेम त्या व्यक्तीला हँडल करायला सहाय्य करतो. हा दुसरा महत्त्वाचा धडा. तो तरुण सिंह गरजला आणि हा पण आपल्या रागी. बघा, हा जो या ठिकाणी आलेला आहे, देवाने त्याला, देवाच्या इच्छेने त्याला त्या ठिकाणी आकर्षित करून आणलेला आहे. टू पोझिशन हिमसेल्फ. शमशोनाने त्याची पोझिशन ओळखावी. तो इस्रायलचा शास्त्र मुक्त करणारा, लढाई करणारा आहे. पण शत्रूबरोबर लढाई करण्याच्या अगोदर त्याने ह्या सिंहाला हँडल करायचं आहे. शत्रूबरोबर पलिष्ठांची लढाई करण्याच्या अगोदर त्याने सिंहावर विजय मिळवायचा आहे. तुम्ही आणि मी सेवा करण्याच्या अगोदर, दुसऱ्यांना सैतानाच्या बंधनातून मुक्त करण्याच्या अगोदर तुमच्यावर गरजणारे सिंह, त्यांच्यावर विजय मिळवायचा आहे. आणि मग ज्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला, काय झालं माहिती आहे का?
त्याने एका करडूला फाडून टाकावं तसं त्या सिंहाला फाडून टाकलं. अचानक त्याच्यामध्ये एक शक्ती, अचानक एक सामर्थ्य, आणि त्याला पण माहीत नाही की हे कसं झालं. आणि नंतर त्याने विचार केला, अरे कसं काय, म्हणजे काय माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मी एक तरुण सिंह मारून टाकू शकतो, आणि ते पण हातात काही नसताना. जरा विचार करा, किती वेळेस तुमच्या जीवनात असे प्रॉब्लेम आले, तो तरुण सिंह, तो सैतान गरजला आणि तुम्हाला वाटलं की आता संपलं. ती परिस्थिती आली, ते दुखणं, तो आजार आला, तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की आता सर्व संपलं, आता मी आत्महत्या करतो, मरून जातो, आता बिझनेसचा पॉईंट संपला. सिंहाशी जेव्हा फेस टू फेस, समोरासमोर झालं, तेव्हा शमशनापुढे एकच चॉईस होती, एक तर त्याला तोंड द्यायचं, नाही तर पळून जायचं. सैतानाशी फेस टू फेस, समोरासमोर जेव्हा होते तेव्हा तुमच्या पुढे एकच निर्णय असतो, एक तर तोंड द्यायचा, नाही तर पळून जायचं. पण त्याने तोंड दिलं, आणि याच्यातून त्याला आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा धडा कळला की तो कोण आहे. तो देवाचा निवडलेला, देवाचा अभिषिक्त आहे. असे प्रसंग आल्यानंतर, अशा कठीण परिस्थिती, असे सिंह गरजल्यानंतर तुम्हाला कळतं की तुम्हाला प्रभू येशूच्या नावात किती सामर्थ्य, किती अधिकार त्याने दिलेला आहे. की जरी तुम्हाला वाटतं संपलं, जरी तुम्हाला वाटलं मी मेलो, माझं सर्व काही संपलं, तरी ते संपलेलं नसतं. कोणीतरी त्याचा धन्यवाद करा. हे प्रसंग याच्यासाठी येत असतात, तो सिंह याच्यासाठी गरजत असतो, तुम्हाला दाखवून देण्यासाठी की तुम्ही साधे नाही आहेत, तुम्ही जिवंत देवाचे अभिषिक्त लोक आहात. त्याचं सामर्थ्य त्याने तुम्हाला दिलेलं आहे. त्यावेळेस शमशोनाला कळलं की तो कोण आहे, की त्याच्या ठाई देवाने ते सामर्थ्य ठेवलेलं आहे. किती अशक्य गोष्टी तुमच्या जीवनात घडल्या, जरा विचार करा. कोणीतरी किती गोष्टी अशा घडल्या की तुम्हाला वाटलं की त्या घडूच शकत नव्हत्या, इम्पॉसिबल होत्या, अशक्य होत्या. का घडल्या? कारण देवाचे अभिषिक्त तुम्ही आहात, त्याचं सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला निवडलेलं आहे, म्हणून ते घडलेलं आहे. तुम्हाला का जीवन ठेवलं, का मरू दिलं नाही, त्याची काहीतरी योजना आहे, म्हणून ते घडलेलं आहे. नाही तर काही फरक पडला नसता, तुम्ही व्यसनाधीन होऊन कधीच संपून गेले असते, काहीच फरक पडला असता. पण जर जिवंत ठेवलेलं आहे याचा अर्थ त्याचा अभिषेक आहे. आणि म्हणून या ठिकाणी शमशोनाला कळलं की तो कोण आहे. त्याची आयडेंटिटी, त्याची ओळख, देवाची सेवा करण्याच्या अगोदर आपण कोण आहोत, आपण त्याचे अभिषिक्त आहोत, त्याचं सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे हे आपल्याला कळणं, याचा अनुभव येणं गरजेचं असतं. म्हणून काही वेळेस तो सिंह गरजत असतो. किती जणांना समजतं मी काय. आणि आपण प्रार्थना करतो की प्रभू त्याला शांत कर. नाही, तो म्हणतो की तू लढ, तू त्या प्रॉब्लेम विरुद्ध लढ. आणि आपण म्हणतो की त्या सिंहाला शांत कर. म्हणून शांत कर असं म्हणू नका, लढा, विश्वासाचा लढा द्या. तो कोणताही प्रॉब्लेम, कोणतीही समस्या असो, आणि त्याच्यावर विजयी व्हा. म्हणजे तुम्हाला कळलं की तुम्ही कोण आहात. शमशोनाला तेव्हा कळलं की तो कोण आहे. आणि मग पुढं जर आपण वाचलं तर त्याने काय केलं बघा. वचन 7. तो तर खाली जाऊन त्या स्त्रीशी बोलला आणि ती फारच शमशोनाच्या मनास आली. काही दिवसानंतर आणि शमशोन त्या सिंहाविरुद्ध लढला आणि त्याच्या हातात काही नव्हतं. अचानक तो सिंह समोर आला. म्हणा प्रभू माझ्या हातात काही नाही आहे, माझ्या हातात कोणती कला कौशल्य नाही आहे, माझ्याजवळ काही नाही. म्हणा ना, लाजू नका, म्हणा ना माझ्या हातात काही नाही आहे, कोणती गोष्ट नाही आहे. मनापासून, खऱ्या मनाने म्हणा.
पण त्याच्या हातात काही नसताना देवाचा आत्मा त्याच्यावर आला आणि त्याने एका तरुण सिंहाला मारून टाकलं. तुमच्या आणि माझ्या हातात काही नसताना देव हे दाखवून देतो की तुझ्याजवळ काही जरी काही नाही आहे तरी काही फरक पडत नाही, मी माझं सामर्थ्य तुला देऊ, तुला त्याच्यावर विजयी करू शकतो. तुझ्याजवळ जरी वाटतं की तुझ्याजवळ आहे ते ह्या सिंहाला तोंड देण्यासाठी काही कामाचं नाही आहे. तुझ्या जरी वाटतं की माझं शिक्षण आहे, माझा पैसा आहे, हे आहे ते आहे, तरी ते सिंहावर विजय मिळवू शकत नाही. त्याच्या हातात काही नव्हते आणि त्याने त्या सिंहाला फाडून टाकलं. तिसरा धडा, शमशोनाला हे कळलं आणि तुम्हाला हे कळलं पाहिजे की जरी आपल्या हातात काही नसतं, पण जसं वचन सांगतं की बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. तो आत्मा जर माझ्यामध्ये आहे तर मी विजयी होऊ शकतो. तिसरा धडा, शमशोनाला हे कळलं की माझ्या हातात काही नव्हतं तरी देवाने मला त्याच्या सामर्थ्याने विजयी केलेला आहे. हातात काही असायलाच पाहिजे असं नाही आहे. काही नसताना, कारण जर हातात काही असतं तर ते क्रेडिट, ते श्रेय त्याला गेलं होतं. तो म्हटलं असं की माझ्या ज्ञानाने, तुम्ही म्हटलं असतं की माझ्या ज्ञानाने, धनसंपत्तीने मी हे केलं, मी हे आहे ते आहे म्हणून तसं झालं. पण जेव्हा काही नसतं, आपल्याजवळ काही नसतं आणि देव आपल्या जीवनात कार्य करतो, त्यावेळेस सर्व श्रेय, सर्व क्रेडिट देवाला जात असतं, माणसाला नाही तर देवाला जात असतं, कारण आपल्याजवळ काही नसतं. आणि हा धडा परमेश्वराने शमशोनाला शिकवलेला आहे. तो सिंह मारून टाकला, तो पुढे गेला, पुढे जाऊन बोलाचाली केल्या. परत रिटर्न जेव्हा तिसऱ्या दिवशी आले त्या वाटेने पाहिलं की त्याची डेड बॉडी त्या सिंहाची त्या रस्त्यात पडलेली आहे. मधमाशांचा घोळका आहे आणि त्याने जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्यामध्ये मध होता आणि त्याने हात घातला आणि तो मध काढला आणि तो खात खात चालला. ज्याच्या हातात काही नव्हतं त्याच्या हातात देवाने मध दिला. जेव्हा त्याने त्या शत्रूवर, त्या सिंहावर विजय मिळवला तेव्हा त्याच्या हातात काही नव्हतं, पण तो विजय मिळवल्यानंतर त्याच्या हातात तो मध दिला. जेव्हा तुम्ही आणि मी शत्रूवर विजयी फाईट करत असतो, लढा देत असतो, आपल्या हातात जेव्हा काही नसतं, पण जिंकल्यानंतर तो आपल्या हातात त्याचे आशीर्वाद, तो मध देत असतो. त्यांनी एक बघा, शमशोन ज्यावेळेस तिथे गेला आणि काही गरज नव्हती, पण एक मूर्खासारखी गोष्ट त्याने केली. देवाचे लोकसुद्धा कधी कधी मूर्खपणा करत असतात, है ना, फुलिशनेस. काही गरज नव्हती पण कोडं टाकलं. सांगितलं की जर कोणी कोडं जिंकलं तर मी 30 जोडे नवीन कपडे देईल. आणि ते कोडं ह्याबद्दल टाकलं, ही घटना ज्या सिंहाला मारल्यानंतर, की मधापेक्षा गोड काय आहे. आणि 7 दिवस गेले आणि लग्नाची मेजवानी चालली होती. आणि त्यावेळेच्या लग्न काही 1 दिवसाचे नव्हते. त्यावेळच्या पार्ट्या काय रात्री 2-3 पर्यंतच्या फक्त नव्हत्या, तर 7-7 दिवस लग्नाच्या मेजवान्या चालत होत्या. विचार करा. आणि 7 दिवस कोणालाही ते कोळं ओरगळलं नाही. आणि मग त्या बलिष्ठी लोकांनी एक आयडिया केली. त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोला सांगितलं, तू त्याच्या मनातून हे काढून घे, आमचा अपमान व्हावा ही तुझी इच्छा आहे का? आम्ही तुझ्या लग्नाला आलेलो आहे आणि जर ते त्याच्याकडून आम्हाला उत्तर नाही सांगितलं तर आम्ही तुला आणि तुझ्या घरानं जाळून टाकू. आणि मग रोज ती बाई त्याचं डोकं खाऊ लागली. आणि बायकांनाच माहीत असतं नाही का माणसाच्या मनातलं कसं बाहेर काढायचं ते. आणि शास्त्र सांगतं की ती रोज रडू लागली, रोज विनंती करू लागली,
रोज 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 तेच तेच. आणि मग एक दिवशी त्याने सांगून टाकलं. त्याने तिला त्या कोड्याचा अर्थ सांगून टाकला. चौथा धडा महत्त्वाचा लक्षात घ्या काय आहे. त्याने तिला कोड्याचा अर्थ का सांगितला. शमशोनाचा वीक पॉईंट लिहू नका, अजून उत्तर मी सांगितलेलं नाही आहे, वेड्यासारखे करू नका. शमशोनाचा वीक पॉईंट स्त्रिया बायका नव्हत्या, तर शमशोनाचा वीक पॉईंट हा होता की नको त्या व्यक्तीवर तो सहज विश्वास ठेवणारा होता. किती वेळेस तुम्ही हे अनुभवलेलं, मी असं अनुभवलेलं आहे की ज्यांच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवला त्यानेच आपल्याला धोका दिला किंवा तिनेच आपल्याला धोका दिलेला आहे. हा शमशोनाचा वीक पॉईंट होता. लिहून घ्या हा पॉईंट. म्हणून त्याने कोड्याचा अर्थ तिला सांगितला. त्याला वाटलं की आता ही माझी बायको होणार. ही जरी परजातीची बलिष्ठी शत्रूची मुलगी असली तरी माझं तिच्यावर प्रेम बसलं, तिचं पण माझ्यावर प्रेम असेलच. पण ते एकतर्फी होतं, त्याला माहीत नव्हतं. आणि तिने मनातून काढून घेतलं आणि त्याला दगा दिला, धोका दिला, विश्वासघात केला आणि त्या शत्रूच्या लोकांना सांगितलं की हा त्या कोड्याचा अर्थ आहे आणि शमशोनाला हरवलं. असं झालं आहे का तुमच्या बाबतीत की ज्यांच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला त्यांनीच तुम्हाला दगा दिला, धोका दिला. तुम्हाला वाटलं की त्यांचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे, खरंच ते तुमच्या बाजूने आहेत, पण तसं नव्हतं. तो धोका होता. शमशोनाला धोका झाला. बघा देव त्याचा माणूस परिस्थितीने कसा घडवित आहे. जेव्हा आपल्याला शिकवणारं सांगणारं कोणी नसतं त्यावेळेस जीवनातील परिस्थिती, त्यावेळेस लोकांच्या द्वारे, मग ते चांगले लोक असोत, वाईट लोक असोत, धोका देणारे असोत, उत्तेजन देणारे असोत, प्रेम करणारे असोत, नावं ठेवणारे असोत, देव आपले उद्देश सिद्धीस कसं नेतो आणि आपल्याला कसं घडवतो हे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून निराश होऊ नका की असे लोक तुम्हाला भेटले, मला पण भेटलेले आहेत. आणि त्यांच्यामुळे, त्यांच्या विरोधामुळे, नावं ठेवण्यामुळे देवाने घडवलं आणि इथपर्यंत आणलेलं आहे. आणि म्हणून कोणाबद्दल काही मनात ठेवू नका की याने मला धोका दिला, तिने मला घात केला. कोणी धोका जरी दिला, घात जरी केला तरी देवाचा उद्देश तिथे थांबत नसतो. देव त्याच्या योजना सिद्धीस नेत असतो. हा आणखी एक महत्त्वाचा धडा आहे. म्हणून खुश व्हा, निराश होऊ नका. ते आठवत बसू नका की कोणी काय केलं, कोण कसं वागलं. बघा आणि मग पुढे काय झालेलं आहे. त्याने विश्वास ठेवला, त्याला धोका झाला. त्याच्यामुळं तो आणि अतिशय संतप्त झाला, अतिशय दुःखी झाला. आणि दुःखी झाल्यामुळे, खेदाने भरल्यामुळे, संतापाने भरल्यामुळे त्याने काय केलं. पुढं जर ती स्टोरी वाचली तर त्याने 300 कोले पकडले. 300 त्यांच्या शेपट्या एकमेकाला बांधल्या, पेटवून दिल्या आणि ते पोलीस त्यांच्या शेतामध्ये सोडून दिले आणि सगळं शेतं पेटले. आणि ते लोक चिडले. ते म्हटले की हे कोणी केलं, कोणी आमच्या शेताला आग लावली. आणि कोणीतरी म्हटलं की ते शमशोनाने. आणि मग ते शमशोनाविरुद्ध लढायला आले. चौथ्या वचनात आपण वाचलं की हे परमेश्वराकडून होते. त्या बाईच्या प्रेमात पडणं, त्या तिमना इथे जाणं, हे सगळं बोलाचाली होणं आणि ह्या कोड्याच्या कारणावरून हे फिसकटणं. आणि कोडं त्यांना सांगता आलं नाही म्हणून शमशोन हरला. त्याने जाऊन 30 लोकांना मारून टाकलं, त्यांचे कपडे काढून घेतले आणि या लोकांना दिले. त्यांना वाटलं की नवीन कपडे मिळाले, पण ते सेकंड हँड होते. कबुली बोली काय होती, नवीन 30 जोड देईन. पण नवीन होते का, कोणाच्या तरी अंगावरचे कपडे होते ते.
जे दुसऱ्याला फसवतात ते स्वतः पण फसले जातात. नाही समजत, नाही कोणाचं लक्ष इकडं. तो संतापला, त्याने जाऊन हे कोले पेटवून, शेत पेटवून दिले. हे जे घडून आलं नाही, हे जे लग्न जमलं नाही, हा जो होणाऱ्या बायकोने धोका दिला, दगा दिला, ही जी घटना घडली, ती जी घटना तुमच्या जीवनात घडली, शीतल, ज्यांनी धोका दिला, जे खोटं बोलले, ज्यांनी विश्वासघात केला, ती घटना घडल्यामुळे शमशोनाचा राग त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने जाऊन ती लढाई सुरू केलेली आहे. ज्या घटना तुमच्याने माझ्या जीवनात होतात, त्यामुळे देव आपल्याला प्रदीप्त करत असतो विश्वासाची लढाई लढण्यासाठी आणि शत्रूवर लढा देण्यासाठी. कारण जर तसं झालं नसतं तर तुम्हाला खरंच राग आला नसता. तसं जर झालं नसतं, खरंच तुम्ही मनापासून प्रार्थना केली, खरंच तुम्ही आवेशी नसता, तर तो आवेश कसा येतो? काही परिस्थितीमुळे येत असतो. कोणीतरी हालेलुया म्हणा. काय त्या परिस्थिती ज्या निर्माण होतात, असे लोक जे भेटतात, त्याच्यामुळे आपण संतप्त होतो आणि आपण ठरवतो की नाही, आता मी माघार घेणार नाही, काही हो, आता मी हे मिळवणारच. ते कशामुळे होतं? कोणीतरी दुखवलेलं असतं म्हणून. बिकॉज वी आर हर्ट. कोणीतरी तुम्हाला दुखवलेलं आहे म्हणून ते तुम्ही ध्येय ठरवता की मी हे करणार आहे. हालेलुया. हा 5वा धडा. शमशोन दुखावला गेला म्हणून तो लढाईला तयार झाला. नाही तर आधी लव अफेअर चाललं होतं, प्रेम. पण देवाची इच्छा होती शास्त्रा लढाई, शत्रूच्या तावडीतून इस्रायलला मुक्त करणं. सोयरी संबंध, प्रेम संबंध जोडला नाही. पण हा धोका दिला म्हणून परिस्थिती देवाने अशी निर्माण होऊ दिली की त्याला आपोआप त्यांच्या विरुद्ध लढाईच पुकारावी लागली. जेव्हा शत्रूच्या लोकांशी व्यवहार केले जातात, लग्न संबंध, प्रेम प्रकरणं होतात, जेव्हा ते मोडतात, त्यावेळेस परिस्थिती अशी निर्माण होती की तुम्हाला विश्वासाची लढाईच करावी लागते, कारण ते घडून येत नाही. पण त्याच्यातही देवाचा हात असतो. आणि म्हणून 4थ्या वचनात लिहिलं की हे परमेश्वराकडून होते, हे त्याच्या आईबापांना कळले नाही. एखादी गोष्ट देवाकडून असून पण घडून येत नसते का? हो. हे जर घडून आलं असतं, त्या बाईने जर धोका दिला नसता, ते लग्न जर झालं असतं, तर शमशोनाची स्टोरी तिथंच संपली असते. इस्रायल लोक पलिश्त्यांच्या गुलामगिरीतच राहिले असते. त्यांना मुक्त करणारा कोणीच नसता. पण या मुक्त करणारा पेटवण्यासाठी, संतप्त करण्यासाठी या घटना देवाने घडू दिल्या, त्याला पेटवलं आणि तो लढाईला तयार झालेला आहे. त्या जीवनातील तुमच्या घटनाने तुम्ही पेटले, संतप्त झाले सोनाने ब्रदर, आणि म्हणून विश्वासाची लढाई करायला तयार झालेली आहे. तुम्ही पेटलेले आहात का? की तुमचं लक्ष जगी गोष्टीकडे आहे, मुलाबाळांचं त्यांच्याकडे आहे? किती वर्षापासून सैतानाच्या गुलामगिरीत तुम्ही तुमची मुलं बाळं आहात. कधीतरी लाज, कधीतरी असं वाटतं का की प्रभू तू मला पेटव, मी जे आयुष्य जगलो तसं माझ्या मुलाबाळांना मी जगू देणार नाही आहे. मी जे लाचारचं जीवन जगलो, मी त्यांना तुझ्या आशीर्वादात चालवीन. कधीतरी असं वाटून पेटून उठले का? नसल तर फार दुर्दैव आहे. तेच रिपीट जे तुमच्या बापात जीवनात झालं, तेच तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत होऊ द्यायचं आहे का? तीच लाचारी, तीच दारिद्र्य, तीच गरिबी, तेच अडाणीपणा? नाही. नसेल तर म्हणा की प्रभू आज मी शमशोनासारखं तुझ्या नावात मी अधिकार घेतो. बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. तो सिंहाविरुद्ध त्याने लढला आणि त्याच्या हातात काही नव्हते. कारण देवाचा आत्मा जेव्हा त्याच्यावर आला, हातात काही असायची गरज नसते. देवाचा आत्मा जेव्हा तुमच्यावर येतो, तुम्हाला शिक्षण, तुम्हाला ज्ञान, तुम्हाला धनसंपत्ती काही असायची गरज नसती. परमेश्वराचा आत्मा ते कार्यसिद्धीस नेत असतो. हे कधी आपल्याला कळेल? हे कधी मंडळीला तुम्हाला कळेल
की देवाचा आत्मा जर मला मिळाला, त्या आत्म्याने मी जर भरलो तर कोणताही प्रॉब्लेम, कोणतीही समस्या, कोणती अडचण एका फटक्यात मी दूर करू शकतो. हे कळलं पाहिजे. हे जर कळलं तर सगळं कळलं, नाही तर काही नाही कळलं. म्हणजे कळायला आयुष्य जातं, 50, 60, 70, 80 वर्ष लागतात, तरी काही जणांना कळत नाही आहे. पण देवाची स्तुती असो की मी कोणाशी तरी बोलत आहे, कोणाला तरी हे कळत आहे, म्हणून मी त्याचे आभार मानतो. कोणीतरी माझं ऐकत आहे, मी त्याचे आभार मानतो. तर हे सगळे अशा रीतीने परमेश्वराने शमशोनाच्या जीवनात कार्य केलेलं आहे. बघा, तो जर त्या ठिकाणी गेला नसता, शत्रूच्या ठिकाणी, तर हे घडून आलं नसतं. ती एक संधी त्याला मिळाली. 4थ्या वचनात सांगितलं आहे की इस्रायल लोकांवर हल्ला करण्याची ती एक संधी मिळाली, त्या शत्रूच्या ठिकाणी जाण्याची. पण ती संधी कशी मिळाली? त्या भावनांनी मिळालेली आहे. हालेलुया. अशा रीतीने शमशोनाची सेवा सुरू झाली, त्याचं कार्य सुरू झालेलं आहे. पण महत्त्वाचं वचन परत एकदा आपण शेवटी वाचू. 4थं वचन आहे, शास्त्रे 14 आणि वचन 4. हे परमेश्वराकडून झाले अशासाठी की त्याला पलिष्ट्यांवर जाण्यास प्रसंग मिळावा, पण त्याच्या बापाला त्याच्या आईला हे ठाऊक नव्हते. त्या काळी पलिष्टी इस्रायलावर राज्य करीत होते. बघा, आणि मग शेवटचं वचन जे आहे, वचन 20. आणि शमशोनाची बायको त्याच्या सवंगड्याला किंवा ज्याचे ते सख्य त्याच्या मित्राला देण्यात आली. हे देवाने हे दुःखद प्रसंग धोका होऊ दिला यासाठी की शमशोनातला जो आवेश तो पेटला जावा, शमशोनामध्ये जो अभिषेक होता तो प्रदीप्त व्हावा आणि त्याने लढाईला तयार व्हावं. काही दुःखद घटना, काही धोके, काही लोक तुमच्याने माझ्या जीवनात देव अशासाठी आणतो, येऊ देतो, त्यांच्याबद्दल आपण आभार मानले पाहिजे. त्यांच्यामुळे आपण प्रदीप्त होतो, आपल्याला तो आवेश येतो आणि आपण देवाच्या मार्गात विश्वासाची लढाई करायला लागतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.